नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. डॉक्टर म्हणाले दूध पिऊ नका, त्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढेल. दुसरे डॉक्टर म्हणाले दही खा, ते फायदेशीर ठरेल. पण दहीसुद्धा दुधापासूनच बनवलं जातं. मी आज हा एक गोंधळ दूर करणार आहे. मी तुम्हाला फक्त हो किंवा नाही असं उत्तर देणार नाही, तर त्याऐवजी मी तुम्हाला 5 विशिष्ट नियम सांगणार आहे, जे ठरवतील की दूध तुमच्यासाठी औषध ठरेल की विष. पण एक गोष्ट, नियम क्रमांक 5 सर्वात जास्त दुर्लक्षित केला जातो आणि कदाचित रक्तातील साखर वाढण्याचं हेच सर्वात मोठं कारण आहे. शेवटी मी दुधाची एक प्रभावी पाककृती सांगणार आहे, जी तुमच्या दुधाला औषधामध्ये बदलेल. पुढे जाण्यापूर्वी एक छोटीशी गोष्ट करा. मला सांगा, तुम्हाला दूध जास्त आवडतं की दही? नक्की कमेंट करा. आपल्या देशातील लोकांना दूध आवडतं की दही हे पाहण्याची मला उत्सुकता आहे. चला तर मग थेट प्रश्न विचारूया. दुधामध्ये लॅक्टोज असतं, तीसुद्धा साखरच आहे. त्यामुळे सुद्धा तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढेल. पण मुद्दा समजून घ्या, ते कमी ग्लायसेमिक इंडेक्सच्या श्रेणीमध्ये येतं. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स सुमारे 46 आहे, जो तुमच्या ब्रेडसारखा अजिबात नाही आहे. तुमच्या ब्रेडचा ग्लायसेमिक इंडेक्स 70पेक्षा जास्त असतो, ज्यामुळे तुमची साखर झपाट्याने वाढते. मी तुम्हाला दह्याबद्दल थोडंसं सांगते. दही एक उत्कृष्ट प्रोबायोटिक मानलं जातं, जे तुमच्या आतड्यांचं आरोग्य सुधारण्यास महत्त्वाची भूमिका बजावतं. तुमच्या आतड्यांमध्ये अनेक चांगले बॅक्टेरिया असतात, जे तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रात्रंदिवस काम करतात. आणि दही तुम्हाला असं अधिक प्रोबायोटिक्स पुरवून तुमच्या आतड्यांचे आरोग्य सुधारते, तुमची प्रतिकारशक्ती वाढवते आणि तुमचा मधुमेह अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रित करण्यास मदत करतं. तुम्हाला माहीत असेलच की गुटखा आणि मधुमेह यांच्यात थेट संबंध आहे. तुम्हाला माहीत नाही का? मी समजावून सांगते. एका अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की मधुमेही रुग्णांच्या आतड्यातील बॅक्टेरिया विस्कळीत झालेले असतात. दही आणि ताकासारखे प्रोबायोटिक्सचं नियमित सेवन केल्याने इन्सुलिन रेझिस्टन्स सुमारे 8.9% कमी होऊ शकतो. कारण जेव्हा तुमच्या आतड्यांचं आरोग्य चांगलं असतं, तेव्हा त्याच आतड्यातून होणारे GLP-1 नावाचे हार्मोन अधिक चांगल्या प्रकारे तयार होतं आणि हे हार्मोन अखेरीस तुमच्या इन्सुलिनच्या कार्याला अधिक चांगलं काम करण्यास मदत करतं. दह्यामधून भरपूर कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D देखील मिळतं, जे अखेरीस तुमच्या इन्सुलिनच्या कार्याला अधिक चांगलं करण्यास मदत करतं. शिवाय ते हाडांच्या आरोग्यासाठी देखील खूप चांगलं मानलं जातं. जर तुम्ही मधुमेही असाल, तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होत असेल, तर दही आणि ताक तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे. तुम्हाला माहीत आहे का की आतड्यांचं चांगलं आरोग्य तुमचा मधुमेह अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रित करण्यास मदत करू शकते? कृपया कमेंट्समध्ये हो किंवा नाही लिहून मला सांगा. आणि जर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल, तर त्याला लाईक नक्की करा. तुमची एक लाईक ही माहिती अशा लोकांपर्यंत पोहोचवेल, ज्यांना खरोखरच या माहितीची गरज आहे. चला पटकन सुरुवात करूया आणि माझे 5 नियम जाणून घेऊया, जे तुमच्या दुधाला औषधामध्ये बदलतील. नियम पहिला, फक्त साधं दूध, कोणतीही अतिरिक्त भर नाही. साखर नाही, फ्लेवर पावडर नाही, बॉर्नव्हिटा नाही, हॉर्लिक्स नाही. तुम्ही म्हणाल, मी फक्त 1 चमचा बॉर्नव्हिटा घालणार, त्यात काय अडचण आहे? मी अजिबात साखर घालत नाही. खरं तर त्यातून मला भरपूर प्रथिने मिळतात. पण नीट ऐका, बॉर्नव्हिटाच्या एका स्कूपमध्ये अंदाजे 5 ते 7 ग्रॅम अतिरिक्त साखर असते. याचा अर्थ असा की जर तुम्ही दररोज एवढी साखर खात असाल, तर एका महिन्यात तुमच्या नकळत अंदाजे 150 ते 200 ग्रॅम साखर तुमच्या शरीरामध्ये जाईल. हीच ती चूक आहे, जी नकळतपणे तुमच्या साखरेची पातळी वाढवते. पण कदाचित तुम्ही मला असंही म्हणाल, मला साधं दूध अजिबात आवडत नाही, मी साधं दूध पिऊच शकत नाही. म्हणून काळजी करू नका. मी तुम्हाला दुधामध्ये घालण्यासाठी 3 आयुर्वेदिक घटक सांगेन, जे त्याची चव वाढवतील आणि त्याला केवळ दूध न ठेवता मधुमेहावरील औषधसुद्धा बनवतील. लक्ष देऊन ऐका, मी लवकरच ही दुधावर आधारित रेसिपी शेअर करणार आहे. दुसरा नियम, फक्त एकच भाग, त्यापेक्षा जास्त नाही. 1 ग्लास दूध किंवा 1 वाटी दही, बस. मला दूध खूप आवडतं आणि माझ्या डॉक्टरांनीही सांगितलं आहे की मला कॅल्शियमची गरज खूप आहे, म्हणून मी दिवसातून सहज 2 ग्लास दूध पिऊ शकतो. जरा थांबा, डॉक्टरांनी कॅल्शियमसाठी दूध लिहून दिलं आहे, मधुमेहासाठी नाही. 1 ग्लासमधून पुरेसे कॅल्शियम मिळतं आणि 2 ग्लासमध्ये अनावश्यक लॅक्टोज वाढतं, ज्यामुळे तुमची साखर आणखी वाढते. अमेरिकन डायबिटीज असोसिएशनच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार तुम्ही दिवसातून 2 ते 3 वेळा दुग्धजन्य पदार्थांचं सेवन करू शकता. 1 सर्विंग तुमचं दूध असू शकतं.
एक सर्विंग तुमच्या दह्याचं किंवा तुमच्या पनीरचं असू शकतं. तर प्रमाण नियंत्रित करून तुमचा विश्वासही बसणार नाही, पण तुम्ही तुमची BP शुगर जवळपास 22% नियंत्रित करू शकता. तुम्ही ती कमी ठेवू शकता. आता मी पुढे जाऊन तुम्हाला आणखी काही प्रभावी नियम सांगणार आहे. नियम क्रमांक 3 आहे, आरोग्यदायी आणि चरबीयुक्त पदार्थांसोबत दूध घेण्यास सुरुवात करा. म्हणजे दुधाच्या आधी काही बिया किंवा सुकामेवा खा आणि त्यानंतर दूध घ्या. या बिया आणि सुक्यामेव्यातील आरोग्यदायी फॅट्स आधीच सेवन केल्यामुळे दुधातील लॅक्टोजला लगेच शोषलं जाण्यापासून रोखलं जातं, ज्यामुळे तुमच्या साखरेची पातळी अचानक वाढवण्यापासून बचाव होतो. एका अभ्यासामध्ये असं दिसून आलं आहे की दुधापूर्वी बदाम खाल्ल्याने तुमच्या साखरेची पातळी नंतर होणारी वाढ सुमारे 20 ते 30% कमी होऊ शकते. तर सर्वोत्तम संयोजन कुठलं? दूध पिण्यापूर्वी 5 ते 6 भिजवलेले बदाम वापरा आणि तुमची 1 चमचा कोणत्याही बिया किंवा बियांचं मिश्रण देखील वापरू शकता. एक डॉक्टर म्हणून मी तुमची भीती दूर करू इच्छिते. आरोग्यदायी फॅट्सची भीती बाळगण्याची गरज नाही, त्यांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा. अमेरिकन डायबिटीज असोसिएशनने त्यांच्या अलीकडील मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आरोग्यदायी फॅट्सवरील मर्यादा काढून टाकली आहे. याचा अर्थ तुम्ही आता त्यांचे भरपूर प्रमाणामध्ये सेवन करू शकता. आता 3 नियम पूर्ण झाले आहेत. 5वा जो सर्वात शक्तिशाली आहे तो आता येणार आहे. पण पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हाला वाटत असेल की तुमचा एखादा मित्र किंवा कुटुंबातील सदस्य नेहमी दूधप्रेमी आहे पण सतत चुका करत आहे, तर हा व्हिडिओ त्याच्यासोबत नक्की शेअर करायला विसरू नका. हा व्हिडिओ त्यांना एक मोठी चूक करण्यापासून वाचवू शकतो. नियम 4था आहे की बाजारात मिळणारं फ्लेवर्ड दही, फ्लेवर्ड योगर्ट, श्रीखंड किंवा दुधावर आधारित आईस्क्रीम खाऊ नका. जरी त्यात दूध आणि दही असलं तरी या गोष्टी तुमच्यासाठी धोकादायक आहेत. तुम्ही म्हणाल, मी बाजारातून काळजीपूर्वक दही विकत घेतो आणि त्यावर लो फॅट असं स्पष्टपणे लिहिलेलं असतं, त्यामुळे ते माझ्यासाठी खूप चांगलं आहे, नाही का? मी मधुमेही आहे, त्याचा मला फायदाच होईल, बरोबर? पण माझं साधं उत्तर आहे का? मधुमेहींना कमी चरबीयुक्त पदार्थांपेक्षा कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या पदार्थांची जास्त गरज असते. जेव्हा चरबी काढली जाते तेव्हा चव सुधारण्यासाठी थोडी साखर घातली जाते, ज्यामुळे तुमच्यासाठी एक मोठी समस्या निर्माण होते. आणि मी पाहिलं आहे की अनेक योगर्टमध्ये अगदी पॅकेज केलेल्या खाद्यपदार्थांमध्येही 20 ते 25 ग्रॅमपर्यंत साखर असते, जी अत्यंत धोकादायक ठरू शकते. याचा अर्थ असा की घरी बनवलेलं साधं दही, ज्यात अजिबात साखर घातलेली नसते, हा सर्वोत्तम आणि सर्वात सुरक्षित पर्याय आहे. घरी बनवलेल्या साध्या दह्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 14 ते 36च्या दरम्यान असतो, जो खाद्यपदार्थांच्या श्रेणीमध्ये खूप कमी मानला जातो. यामुळे ते मधुमेहींसाठी एक उत्कृष्ट अन्न ठरतं. आता मी माझ्या शेवटच्या 5व्या नियमाकडे वळत आहे, जो म्हणजे सुवर्ण नियम आहे. हा एक खूप प्रभावी नियम आहे, पण तुम्ही कदाचित याबद्दल फारसं ऐकलं नसेल. 5वा नियम म्हणजे दूध आणि दही दिवसा खावं, रात्री नाही. हा तो नियम आहे ज्याकडे बहुतेक लोक दुर्लक्ष करतात. रात्री तुम्हाला कदाचित हे माहीतच नसेल की इन्सुलिनची कार्य करण्याची क्षमता लक्षणीयरित्या कमी होते. इन्सुलिनची संवेदनशीलता लक्षणीयरित्या कमी होते. इन्सुलिन तितकं काम करण्यास तयार नसतं. या उलट इन्सुलिनची कार्य करण्याची क्षमता सकाळी सर्वाधिक असते आणि दुपारपर्यंत ते उत्तम प्रकारे काम करत असतं. हीच ती वेळ आहे जेव्हा तुमचं इन्सुलिन तुमच्या दुधातील लॅक्टोजचं सर्वोत्तम चयापचय करू शकतं, ज्यामुळे ते तुमच्या शरीरामध्ये अधिक उपयुक्त ठरतं. पण तुम्ही म्हणाल, माझी आईसुद्धा मला झोपण्यापूर्वी दूध प्यायला सांगायची, त्यामुळे झोप चांगली लागते आणि माझ्या हाडांना कॅल्शियम मिळतं. आणि ही एक जुनी परंपरा आहे. माझी आई कदाचित बरोबर होती, पण मधुमेही नसलेल्यांसाठी, मधुमेही रुग्णांसाठी परिस्थिती पूर्णपणे वेगळी असते. इन्सुलिनची प्रतिक्रिया पूर्णपणे वेगळी असते. जर तुम्ही दिवसभरामध्ये तेवढ्याच प्रमाणात दूध प्याल तर त्याचा तुमच्या शरीरावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. याचा अर्थ ही काही परंपरा नाही, फक्त वेळेत केलेला बदल आहे. काही संशोधनामधून असं दिसून आलं आहे की रात्री किंवा असे म्हणूया की पहाटे तुमच्या शरीरामध्ये डॉन फेनोमेनॉन देखील कार्यरत असतं. डॉन फेनोमेनॉन म्हणजे तुमचं यकृत रात्रीच्या वेळी जास्त ग्लुकोज तयार करतं. याचा अर्थ असा की जर तुम्ही रात्री दूध प्यायल्यानंतर झोपायला गेलात तर डॉन फेनोमेनॉनमुळे साखर तयार होईल आणि दुधामुळेही साखर तयार होईल. याचा अर्थ असा की रात्री तुम्हाला साखरेचा दुहेरी झटका बसेल आणि उपवासाच्या काळातही सकाळी तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढलेलीच राहील. म्हणून ही छोटीशी माहिती लक्षात ठेवा. याचा तुमच्या दैनंदिन दिनचर्येमध्ये समावेश करा. ज्यावेळी इन्सुलिन सर्वोत्तम काम करत असतं तीच वेळ तुमच्या शरीराला कर्बोदके म्हणजेच दुधातील लॅक्टोज पुरवण्यासाठी सर्वोत्तम असते. मी तुम्हाला दूध पिण्याची योग्य वेळही सांगते.
नाश्त्यानंतर साधारण अर्ध्या तासाने किंवा जर तुम्ही नाश्त्याला काही खात नसाल तर तुम्ही बदाम, अक्रोड किंवा बियांच्या मिश्रणासोबत दूध पिऊन तुमच्या दिवसाची सुरुवात करू शकता. पण लक्षात ठेवा, दुधाचं प्रमाण 150 ते 200 मिलीपेक्षा जास्त वाढवण्याची गरज नाही आणि रात्री 8 वाजल्यानंतर दूध पिण्याची चूक करू नका. आणि लक्षात ठेवा, जर तुम्ही मधुमेही असाल आणि तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होत असेल तर दूध आणि दही केवळ सुरक्षितच नाही तर आवश्यकसुद्धा आहे. त्यांचा तुमच्या आहारात समावेश करा. ICMRच्या एका अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की भारतातील अंदाजे 70 ते 80% मधुमेही रुग्णांमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता असते, ज्यामुळे त्यांची हाडे कमकुवत होतात आणि इन्सुलिनला काम करणंसुद्धा कठीण होतं. मी तुम्हाला दिलेलं वचन पाळत आहे. मी तुम्हाला दुधावर आधारित एक प्रभावी पाककृती सांगणार आहे जी तुमच्या दुधाला औषधात रूपांतरित करेल. सर्वप्रथम सुमारे 150 ते 200 मिली एक ग्लास दूध घ्या. ते थोडंसं कोमट होऊ द्या. ते कोमट झाल्यावर त्यात पाव चमचा दालचिनी पावडर घाला. होय, दालचिनी पावडर ही काही सामान्य घटक नाही आहे. त्यात असलेल्या सिनामल्डिहाइडवर संशोधन केलं गेलं आहे, ज्यावरून असं दिसून आलं आहे की शरीरामध्ये प्रवेश केल्यावर ते इन्सुलिनची संवेदनशीलता अंदाजे 11 ते 29% वाढवू शकतं. इतकंच नाही तर ते तुमच्या स्नायूंच्या पेशींवर असलेल्या GLD4 नावाचं दरवाजे उघडून ग्लुकोजचा वापर वाढवते आणि साखरेमध्ये साठवलेला ग्लुकोज कमी करण्यास मदत करते. तर आता तुम्ही गरम दूध घेतलं आणि त्यात जर पाव चमचा दालचिनी घातली, पण त्यात काळ्या मिरीचे 2-3 दाणे घालायला विसरू नका. तुम्हाला कदाचित हे माहीतही नसेल, अनेक अभ्यासांमधून असं दिसून आलं आहे की काळी मिरी ही जैव उपलब्धता वाढवणारी मानली जाते. याचा सरळ अर्थ असा आहे की ती तिच्यासोबत वापरल्या जाणाऱ्या इतर कोणत्याही घटकाची परिणामकारकता जवळपास 20 पटीने वाढवू शकते. याचा अर्थ असा की दुधातील जीवनसत्त्वे आणि खनिजे आणि दालचिनीमधील सिनामल्डिहाइड त्याची परिणामकारकता सहजपणे वाढवू शकतात. आणि एक पर्याय म्हणून मी आणखी एक घटक घालण्याची शिफारस करेन, ती म्हणजे चिमूटभर हळद. तुम्हाला कदाचित हे माहीतही नसेल की जगभरात हळदीला एक उत्तम दाहशामक मानलं जातं. याचा अर्थ असा की तुमच्या शरीरातील दाह कमी करू शकतं, तुमच्या यकृतातील दाह कमी करू शकतं आणि तुमच्या स्वादुपिंडासारख्या महत्त्वाच्या अवयवांमधील दाह सहजपणे कमी करू शकतं. तर थोडक्यात मी तुमच्यासाठी एक प्रभावी पाककृती सांगितली आहे. मी तुमच्या दुधामध्ये दुधाचं औषधात रूपांतर करण्यासाठी एक अद्भुत सूत्र सांगितलं आहे. फक्त 3 सोपे घटक, दालचिनी, काळी मिरी आणि हळद घालून तुमचं दूध जे आहे ते औषध बनेल. पण लक्षात ठेवा, या पाककृतीसाठी दूध पिण्याची सर्वोत्तम वेळ ही सकाळची असणार आहे. मंडळी, मला आशा आहे की दूध आणि दह्याशी संबंधित हे 5 नियम तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील आणि मला विश्वास आहे की तुम्हाला तुमचा मधुमेह अधिक चांगल्या प्रकारे नियंत्रित करण्यास मदत करतील. पण मी तुम्हाला हेही सांगू इच्छिते की असे इतरही अनेक छोटे नियम आहेत जे तुम्हाला तुमचा मधुमेह प्रभावीपणे नियंत्रित करण्यास मदत करू शकतात. मधुमेहाशी संबंधित आहाराबद्दल तुमची समज अधिक चांगली व्हावी यासाठी मी तुमच्यासाठी 7 दिवसांचं साखर नियंत्रण आव्हान घेऊन आले आहे. या आव्हानामध्ये तुम्ही बरंच काही शिकणार आहात. तुम्ही तुमच्या आहाराशी, जीवनशैलीशी आणि ताटाशी संबंधित रोजच्या टिप्स शिकाल, ज्या तुम्हाला फक्त काही दिवसांमध्येच तुमचा HbA1c सहजपणे सामान्य करण्यास मदत करतील. या चॅलेंजमध्ये सामील व्हायला विसरू नका. मी तुम्हाला ती लिंक लवकरच देणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.